नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुरु नानक देव यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. गुरु नानक यांचा जन्म पाकिस्तानमधील लाहोर जवळ 30 किलोमीटर असलेल्या तळवंडी या गावी झाला. या गावाला आता नानकाना साहिब या नावाने ओळखले जाते. 15 एप्रिल 1469 रोजी माता तृप्ता पिता कल्याणचंद मेहता कालूजी यांच्या पोटी झाला. त्यांना नानकी नावाची एक बहीण होती. नानकीच्या नावावरूनच गुरु नानक यांचे नाव नानक असे ठेवले. नानकी आपल्या भावाला खूप जीव लावत असे. प्रकाश दिन म्हणून नानकांचा जन्मदिवस कार्तिक पौर्णिमेला साजरा केला जातो, कारण त्यांनी सर्व जगाला प्रकाश दिला. त्याची आठवण म्हणून कार्तिक पौर्णिमेला त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली. शीख म्हणजे शिष्य. नानकजी म्हणत की व्यक्तीने आयुष्यभर शिष्य म्हणून राहिले पाहिजे, म्हणजेच नवनवीन गोष्टी शिकले पाहिजे. सर्व लोक हे एकाच ईश्वराची लेकरे आहेत. शीख, हिंदू, मुस्लिम हा भेदभाव करू नये. सर्वांनी प्रेमाने एकत्र वागावे. प्रत्येकात ईश्वर आहे, त्याची सेवा करावी. जाती धर्म यांचा विचार न करता सर्वजण एकत्र राहावे. शीखांचे पहिले गुरु गुरु नानक आहेत. नानकजी 7 वर्षाचे असताना त्यांनी हिंदी व संस्कृत या भाषा आत्मसात केल्या होत्या. वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. पुढे त्यांना 2 मुले झाली. त्यांनी आपल्या सिद्धांताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपले घर सोडले. त्यांना अंधविश्वासू आणि पाखंडी या लोकांचा खूप राग येत होता आणि या लोकांना त्यांनी वठणीवर आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. ते नेहमी म्हणत की श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा नको. त्याचप्रमाणे स्त्रियांचा आदर करा. आपल्या कमाईतील काही भाग गरजू लोकांना दान करा. चिंतामुक्त होऊन आपले कार्य करत राहा. आपला आचार विचार चांगला असावा. कधीही कोणत्याच गोष्टीचा अहंकार करू नये, कारण अहंकार मनुष्याला मनुष्य म्हणून राहू देत नाही. म्हणून अहंकार सोडून आपले जीवन सुखमय समाधानी होऊन जगले पाहिजे. गुरु नानक हे महान संत, कवी होते, समाजसुधारक होते. अशा या महान गुरुला माझे शतशः प्रणाम.